फलंदाज विनय धुरी, ऋषी लोणे आणि विनय धुरी. 12वा खेळाडू आपण त्वरित मैदानाच्या 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. गोलंदाजीकडून वैभव परब आपल्याला पाहायला मिळतो. DCC वायरी आपला 12वा खेळाडू लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. स्विंग अँड मिस आपण पाहतोय. चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, प्रयत्न फसलाय. शेखर प्रभूचा सन्मान केला जातोय. मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक ट्रॉफी वितरित केली जाते. या बेला देखील आपण पाहतोय चेंडू निघतोय मिडल ऑफ द बॅट, चांगला फटका, चेंडू निघतोय, एलिव्हेशन गाठतोय, चेंडू पोहोचतोय सीमारेषे पार, येतोय चौकार. 4 धाबा, 4 धाबेनिशी धावसंख्येवर परिवर्तन म्हणावं गेलं. स्कोर कार्डवर धावांचा शुभारंभ केला जातोय. चौकारानिशी धावसंख्या पोहोचली ती आता 4 धावांवर. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त. ऋषी लोणे आणि विनय धुरी. विनय धुरी आपण पाहतोय स्ट्रायकिंगच्या दिशेने, ऋषी लोणे नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने. हा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रहार फसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बाकीचं काम यष्टीरक्षक करतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, वैभव परब गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. तो अर्थातच भगवती आंबरट संघ. फुलटॉस चेंडू, मोठा प्रहार केला जातोय, चेंडू निघतोय सीमारेषा पार, येतोय हा षटकार. 6 धाबा. षटकारांशी धावसंख्या बदलली, धावसंख्या पोचली डबल फिगर, अर्थातच 10 धाबा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 4 चेंडू 10 धाबा. आतापर्यंतचं समीकरण आपण पाहतोय मैदानावर. गोलंदाजी एंड कडून पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज वैभव. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मनसुबा होता, मोठा फटक्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतोय. आपण पाहिलं या मैदानावर तर पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, तिसरा चेंडू डॉट, त्यानंतर षटकार आणि 5वा चेंडू डॉट. म्हणजे एखादा मोठा प्रहार याही चेंडूवर येईल असं वाटतंय. शॉर्टपिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक येतोय, आपण पाहतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ वरनं दूरवरनं क्षेत्ररक्षक येतात, चेंडूवर ताबा मिळवत आहेत. तोपर्यंत 2 धावांची मोहर ही मैदानावर उमटवली जाते. 2 धावांनिशी पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्डवर धाबा जमतायत त्या आत्ता 12 धाबा. महेंद्र धुरी आणि विनय धुरी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी एंड कडून सौरभ कांबळी, मॅन फ्रॉम मेडा मालवणचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट होतोय, सुंदर इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय. चेंडूवर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक दाखल होतोय. चेंडूवर सुंदर क्षेत्ररक्षण, परतीची फेकी केली गेली. तोपर्यंत मात्र लिहिल्या एक दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. या दुहेरी धावेनिशी धावसंख्या वधारली. धावसंख्या स्कोर कार्डवर 14 धावा. पहिला चेंडू 14 धावांची आतापर्यंतची भागीदारी रचली गेली आहे. दुसरं षटक, पहिला चेंडू समाप्त, 14 धावा. यावेळेला देखील फुल लाईनचा चेंडू, सुरेख फटका आपण पाहतोय. वैभव झेल खाली येतोय, सुंदर झेल टिपला जातोय. फलंदाज मात्र त्या ठिकाणी माघारी परतेल. फलंदाज बाद होतोय आणि बाद होणारा फलंदाज तो अर्थातच महेंद्र धुरी. महेंद्र धुरीच्या बॅटमधून मोठा फटका आला होता, मात्र टायमिंग साध्य झालं नाही. चेंडूने सीमारेषा गाठली नाही आणि त्यामुळे सुंदर झेलमध्ये रूपांतर केलं गेलं. ते अर्थातच वैभव परबचं सुंदर झेल. सौरभ कांबळीसाठी पहिली सफलता आपल्याला पाहायला मिळते. पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी मिळवून देतोय.
नवीन बॅट्समन जरा लवकर यायचं आहे, थोडंसं तेजीने या, घाईने या. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय. धर्मेश धर्मेश भगत, नवीन फलंदाज धर्मेश भगत आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ कांबळी असेल गोलंदाजी मार्कवर. अल्टी पलटी करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. या फटक्याला लगी तो आबाद नाही तो बरबाद असं म्हटलं जातं. हा चेंडू फुकट जातोय, निश्चित स्वरूपाने वाया जातोय. सरळ हाताने खेळला असता तर निश्चित स्वरूपाने जमलेलगत जर खेळला असता तर 2 धाबा येऊ शकले असता, 1 धाव मिळू शकली असती. मात्र हा चेंडू निघतोय डॉट. पुन्हा एकदा थोडासा आडव्या पट्ट्याचा हा फटका आपण पाहतोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्ट केलं जातंय. चेंडूवर ताबा मिळून परतीची फेकी गेली होते. सुंदर थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर फेकी, त्यानंतर एकेरी धाव. एकेरी धाबेनिशी धावसंख्या स्थिरावली. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 13 धाबा. 4 चेंडू 13 धाबा हे समीकरण. हा चेंडू पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. बाहेर जाणारा चेंडू फलंदाज बीट होतोय. बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची वर्णी ही स्कोर कार्डवर. प्रत्येक निर्धाव चेंडूला अनन्य साधारण महत्व. पुन्हा एकदा सौरभ कांबळी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. अगदी शेवटचा चेंडू घेऊन. हो रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, मन बनवलं होतं. फ्री डॅट आपण पाहिलं मैदानावर तर प्लेअरसाठी कोणताच रिव्ह्यू नाहीये. पंचांनी जर रिव्ह्यू घेतला तरच त्या ठिकाणी रिव्ह्यू दिला जाईल. उलटा चेंडू, अगदी वेगाने फिरवलेली बॅट आपण पाहतोय. प्रयत्न करतोय क्षेत्ररक्षक, प्रयत्न अपुरे ठरतायत. चेंडू प्रचंड वेगाने सीमा रेषा गाठतोय, सीमा पार होऊन जातोय. षटकार येतोय, साई स्पोर्ट षटकार. 6 धाबा. धावसंख्येवर परिवर्तन. शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार. एका चेंडूवर तब्बल 7 धाबा खर्च करतोय. 1 चेंडू वाईड आणि त्यानंतर षटकार सौरभ कांबळीच्या विरोधात. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या स्थिरावली 22 धाबांवर. बावीस धाबा होत आहेत मैदानावर. आपण पाहिलं तर 22 अशी धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट पिच चेंडू, बॅटची इनर एज आपण पाहतोय. चेंडूवर यष्टीरक्षण दर्जेदार. गॉडविन डिसोजा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. मॅन फ्रॉम देवबागचा हा देखील एक गुणवान खेळाडू गॉडविन डिसोजा आपल्याला पाहायला मिळतोय. या स्टँडच्या मागे यष्टीरक्षण करतोय. यावेळेला देखील ऑन साईडला हा चेंडू निघतोय. क्षेत्ररक्षण जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र पंचांचा अधिकृत घोषणा येते ती एकेरी धाबेची. ह्या एकेरी धाबेनिशी धावसंख्येवर परिवर्तन देखील घडतंय. धावसंख्या स्थिरावते ती आत्ता मात्र 23 धाबांवर. 23 अशी धावसंख्या पुन्हा एकदा सज्ज होतोय मैदानावर. वैभव परब. यावेळेला देखील चांगला चेंडू, थोडासा कट होतोय. फलंदाज मात्र सोडून देतोय. वाटलं होतं स्वेर येईल, अंदाज चुकतोय फलंदाजाचा. अंदाज चुकलेला गोलंदाजाची सरशी म्हणावी लागेल. दरम्यानच्या कालावधीत डॉट चेंडू येतोय. यावेळेला मात्र बॅटची एज यष्टीरक्षक गॉडविन डिसोजाच्या हातात. चेंडू विसावतोय, फलंदाज बाद होतोय. हा धक्का मानावा लागेल मैदानावर. तो अर्थातच DCC वायरी संघाला. धर्मेश भगत नावाचा फलंदाज माघारी परततोय. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सलामीसाठी आलेला बॅटर जो विनय धुरी मैदानावर तो ठोकून उभा आहे. त्याला साथ द्यावी लागेल. आता मात्र मैदानावर दाखल होतोय तो दर्शन बांदेकर, मॅन फ्रॉम देवबाग. 6 चेंडू 2 धाबा. फलंदाजीत थोडीशी खराब कामगिरी म्हणावी लागेल. तर दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फक्त 1 धाव खर्च करतोय वैभव परब नामक गोलंदाज. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय तो दर्शन बांदेकर. ज्या फलंदाजीची चर्चा सातत्याने होत असते असा खेळाडू मैदानावर दाखल होतोय.
अनेक मोठमोठे स्पर्धा ज्याने आपल्या बॅटच्या स्वरूपाने आपल्या गोलंदाजीच्या स्वरूपाने गाजवले, अष्टपैलू कामगिरीच्या जोराने गाजवले, त्याच अष्टपैलू कामगिरीची आज मात्र गरज पडली आहे DCC वायरी या संघाला. दर्शन बांदेकर मॅन फ्रॉम देवबागचा हा खेळाडू दाखल होतोय. वैभव असेल, पहिला चेंडू, मोठा फटका आपण पाहतोय, चेंडूला पाठवलाय हवाई यात्रेवर, चेंडू निघेल वन बाउंस चौकार. हा यावेळेला मात्र थोडासा विचार करायला लावणारा फटका होता. क्षेत्ररक्षण त्यापेक्षाही विचार करायला लावणार होतं. वाटलं होतं क्षेत्ररक्षकाला की हा चेंडू आरामात सीमारेषा पार जाईल. शुभम दळवी हा खेळाडू आपण पाहतोय मैदानावर. जीवनदान मिळालंय, 4 धावा वसूल होत आहेत. 5 चेंडू समाप्त. हो 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 हो, वेगात गेलेला चेंडू आपण पाहतोय मैदानावर. यष्ट्यांच्या वरून प्रवास होतोय. आपण पाहिला ऑफ स्टिक थोडासा वरनं गेलेला हा चेंडू, काहीशा इंचाचं मॅटर होतं मैदानावर. आपण पाहिलं तर काहीसा इंच खाली असला असता तर यष्ट्यांचा वेध घेऊ शकला असता. मात्र जर तरला फार मोठी किंमत नाही. धावसंख्या स्थिरावली 27 धाबा, फक्त 5 धाबा खर्च करतोय. या षटकात आपण पाहिलं मैदानावर तर एक जीवनदान देखील दर्शन बांदेकरला त्या ठिकाणी मिळालंय. आणि मिळालेल्या जीवनदानाचा फायदा कसा उठवला जातोय, कितपत उठवला जातोय, येणारी वेळ येणारा काळ ठरवेल. मैदानावर आपण पाहतोय भगवती आंबरड संघाचे संघमालक प्रशांत मेस्त्री आणि विजय दळवी यांच्या संघमालकीचा हा संघ आपण पाहतोय भगवती आंबरड संघ. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मैदानावर गोलंदाज राजा परब. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पूर्ण एक गोल सर्कल कंप्लीट केली जाते ती म्हणजेच विनय धुरीच्या माध्यमातून. मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळालं. फिरकीचा जादूगार म्हटलं जातं ते राजा परबला. तो राजा परब गोलंदाजी मार्कवर. मायाजाळ मगाच्या सामन्यात आपण पाहिलं मैदानावर लक्ष्मण मोनकरच्या गोलंदाजीचं मायाजाळ, मेडन विकेट, हॅट्रिक. आणि यावेळेला मात्र शॉर्टपिच चेंडू पुल केलाय, चेंडू निघतोय. ओहो, चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानावर. वैभव परब, वैभव परबच्या नावाची चर्चा मैदानावर आज होते. चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 3 धावा आपल्या संघासाठी त्या ठिकाणी वाचवल्या जात आहेत. एकेरी धाबेनिशी धावसंख्या स्थिरावली 28 धावांवर. चांगलं क्षेत्ररक्षण आणि निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. आपल्याला जर जिंकायचं असेल तर क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला 100% योगदान द्यावं लागेल. 100% एफर्ट्स त्या ठिकाणी घ्यावे लागतील. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने आपण पाहतोय. बॉलर बॅक ड्राईव्ह होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेस करतायत, मात्र 2 क्षेत्ररक्षकांची भिंत भेदत चेंडू निघतोय सीमा पार. दर्शन बांदेकरच्या बॅटमधून साई स्पोर्ट्स चौकार. 4 धावा वसूल केले जात आहेत. चौकारनिशी समीकरण बदललंय. धावसंख्या परावर्तित होत आहे, धावसंख्या स्थिरावली 32 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर. हो 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 हो, चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. हा चेंडू पडल्यानंतर दर्शन बांदेकरला थोडासा प्रश्न विचारत गेलाय. पाहतोय मैदानावर थोडासा खाली राहणारा देखील चेंडू आपण पाहिला मैदानावर. 4 चेंडू खेळ समाप्त होतोय. उरलेल्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. या षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका, लिडिंग एज आहे मैदानावर. झेल हवेत आहे चेंडू. वैभव परब झेलखाली, झेल टिपला जातोय. फलंदाज बादल दर्शन बांदेकरच्या खेळीला या ठिकाणी पूर्ण विराम लावण्यात यशस्वी ठरतोय. गोलंदाजी अप्रतिम राजा परब, क्षेत्ररक्षण अप्रतिम वैभव परब. वैभव परब, राजा परब, मॅन फ्रॉम खोटले. खोटले गावचे हे खेळाडू आहेत. खोटल्या गावातनं बिलॉंग करणारे हे खेळाडू आहेत.
समोरच्या संघातील मुख्य खेळाडूला अर्थातच दर्शन बांदेकरला माघारी परतवलं जात आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं मैदानावर तर दर्शन बाद झाल्यानंतर मैदानावर दाखल होतोय नवीन फलंदाज मॅन फ्रॉम कुंभारमाट आकाश सांगवेकर. आकाश सांगवेकर नावाचा हा फलंदाज आपण पाहतोय मैदानावर दाखल होतोय. दर्शन बांदेकर नावाचा फलंदाज माघारी परततोय. 5वा चेंडू समाप्त होतोय. अगदी शेवटचा चेंडू असेल 4थ्या षटकामधील. 4थं षटक प्रगतीपथावर आणि 4थ्या षटकातील अंतिम चेंडू. या ठिकाणाहून अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी असेल. उलटा चेंडू आडव्या पट्ट्याचा फटका अलॉंग विथ कार्पेट जमनी लगत शुभम दळवी येतो. चेंडूवर डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास घडतोय आणि या चेंडूवर फक्त एकेरी धाव मिळेल. एकेरी धाबेनिशी धावसंख्या स्थिरावली गेली. 33 धावा 33 धावा हे समीकरण आपण पाहतोय मैदानावर. हे बॅटल आहे ते अर्थातच भगवती आमरड नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. DCC वायरी फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. 2 महत्वाच्या संघामध्ये चालू असलेला हा रणसंग्राम महासंग्राम आपण अनुभवतोय. अस्तित्वाची लढाई. जो संघ जिंकेल त्याला निश्चित स्वरूपाने अजून एक चान्स मिळेल. जो संघ परास्त होईल त्याचा प्रवास या स्पर्धेतून समाप्त होईल. पाहायचं मैदानावर मॅन फ्रॉम ओरोस ज्ञानेश्वर गुरव नावाचा गोलंदाज सज्ज होतोय. ओरोस मधून दाखल होणारा हा खेळाडू कट्ट्याच्या मैदानावर कारणे हे मैदान आपण पाहतोय. ऐतिहासिक असं मैदान. गोलंदाजी एंडकडून आपण पाहतोय मैदानावर बॅटमधून निघणारा फटका मिडल ऑफ द बॅट मात्र चेंडू निघतोय. एकेरी धाबेवरच समाधान मानावं लागेल. धावसंख्या स्थिरावली गेली आहे. एकेरी धाबेनिशी 34 धाबा. विनय धुरी स्ट्राइक यांच्या दिशेने अगदी सलामीसाठी आलेला हा फलंदाज. षटपी चेंडू मोठा प्रहार केला जातोय. मिस टाइम हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षक जेलखाली. जेल टिपला जातोय. ओमकार आंबेरकरच्या हातात. मॅन फ्रॉम कसालचा हा खेळाडू सुंदर झेल टिपतोय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये अर्थातच मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये सुंदर झेल टिपला जातोय. फलंदाज सलामीसाठी आलेला बॅटर माघारी परततोय. अर्थातच विनय धुरी नामक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन आणि त्याच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. ऋषी लोणे. ऋषी लोणे मैदानावर दाखल होतोय. ऋषी लोणेला कमाल करून दाखवावी लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. सातत्याची कामगिरी करावी लागेल. सातत्याने चांगली फलंदाजी करावी लागेल. आत्ता मात्र पाहिलं मैदानावर तर हे हाणामारीचं षटक आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या शेवटच्या 4 चेंडूवर कमीत कमी 2 मोठे प्रहार करावे लागतील आणि ते 2 मोठे प्रहार येणं गरजेचं दिसतंय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटची इनर एज. क्षेत्ररक्षक आपण पाहतो यष्टीरक्षक गॉडविन डिसोजा. सुंदर यष्टीरक्षण. निर्धाव चेंडू. हा निर्धाव चेंडू अनन्यसाधारण महत्व आहे. येणारे 3 चेंडू आपण अजूनही पाहणार आहोत. येणाऱ्या 3 चेंडूवर किती धावा मिळतील. षटपी चेंडू मोठा प्रहार केला जातोय समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा आपण पाहतोय पॉइंट रिजन मध्ये सुंदर झेल टिपला जातोय. फलंदाज माघारी परततोय. झेल टिपणारा खेळाडू सौरभ कांबळे. मॅन फ्रॉम मालवण मेडा गावचा हा सुपुत्र. सुंदर झेल टिपला जातोय. आपण पाहिलं मैदानावर तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. शेवटचे उरलेले 2 चेंडू आणि उरलेल्या 2 चेंडूवर विजय अजूनही किती धावांचं लक्ष दिलं जातंय हे पाहणं महत्वाचं आहे. आपण पाहिलं तर पहिलं विकेट पहिलं गडी निश्चित स्वरूपाने 14 धावांवर बाद झाला. त्यानंतर आपण पाहिला दुसरा विकेट 23 धावांवर. तिसरा विकेट जो प्राप्त झाला तो 32 धावा. चौथा विकेट 34 धावा आणि 5वा विकेट 34 धावा. अर्थात आपण पाहिलं बॅक टू बॅक 2 गडी बाद झाले ते 34 धावांवर. पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय. आपण पाहतोय डीप मिड विकेट रिजन मध्ये अर्थातच काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये थोडंसं फंबल होतोय. अक्षय साळकर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावर. थोडीशी खराब कामगिरी आणि त्यानंतर
2 धाबा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धाबेसाठी किरण धुरी फलंदाज माघारी परततोय. मात्र 2 धाबा गणल्या जातील. धावसंख्या पोहोचली ती 36 धाबा. अगदी अंतिम चेंडू, अगदी अंतिम चेंडू आपण पाहतोय मैदानावर. नवीन फलंदाज दुर्वेश मयेकर, मॅन फ्रॉम वायरी. वायरीचा हा खेळाडू. मात्र शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी आकाश सांगवेकर, मॅन फ्रॉम कुंभारमाट. शॉर्टपिच चेंडू, मोठा प्रहार केला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू आपण पाहिलं तर डोक्यावरनं 2 क्षेत्ररक्षकांचा चेंडू जातोय. जो क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यासाठी धावत आला त्याच्या डोक्यावरनं चेंडू गेला आणि त्यानंतर प्रोटेक्ट करणाऱ्या खेळाडूच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. अर्थातच 1 बाउन्स ओव्हर दी रोप, मिळतोय चौकार. 4 धाबा. धावसंख्या पोचली 40 धावांवर आणि विजयाचं लक्ष असेल येणारे 30 चेंडू 41 धाबा. 41 धाबांची गरज आहे. सामना कशा पद्धतीने मैदानावर 41 धाबांचा पाठलाग केला जातोय. अगदी या रजनीमधील आजच्या रात्रीमधील शेवटची इनिंग आणि या शेवटच्या इनिंगचं धावतं समालोचन करण्यासाठी मायक्रोफोनवर या ठिकाणी आमंत्रित करतोय सगळ्यांचे लाडके समीर राणे यांना. धन्यवाद. पहिल्या 2 षटकाचा जर आपण विचार केला तर 22 धाबा होत्या आणि आता जर 3 षटकांचा विचार केला तर फक्त 18 धाबा जमवल्या गेल्या आहेत. म्हणजे 18 चेंडू आणि 18 धाबा बनवतोय. अर्थातच धावसंख्या स्थिरावली 40 धाबा. विजयाचं लक्ष असेल 41 धाबा. 41 धाबांचा पाठलाग कशा रीतीने होतोय या 41 धाबा वाचवण्यात यशस्वी ठरतोय तो अर्थातच DCC वायरी संघ. डू ऑर डाय सिच्युएशन आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 41 धाबा आपल्याला बनवाव्या लागतील. भगवती आमरड संघ जर आपल्याला जिंकायचा असेल तर 41 धाबा बनवाव्या लागतील. जर DCC वायरी संघ आपल्याला हा सामना जिंकायचा असेल तर 41 धाबा रोखाव्या लागतील. पाहायचं आहे मैदानावर 41 धाबा बनण्यापासून रोखलं जात आहे की 41 धाबा निर्विवादपणे पूर्ण केल्या जात आहेत. जर सामना जिंकला तरच आपलं आव्हान या ठिकाणी टिकून राहील. जर सामना परास्त झाला तर आपला प्रवास या स्पर्धेतून समाप्त होईल. मायक्रोफोनवर होणारा बदल. मायक्रोफोनवर अगदी आजच्या दिवसातील आजच्या रात्रीमधील शेवटची इनिंग आणि या शेवटच्या इनिंगचं धावतं समालोचन समीर राणे यांच्या माध्यमातून. उद्या संध्याकाळी ठीक 3:30 वाजता पहिल्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा आणि त्यांच्या विरोधात असेल रोही स्पोर्ट वायरकरवाडी. दोन्ही संघ आपण नोंद घ्या. ठीक 3:30 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग टायमिंग आहे. त्यानंतर सलग टाइम प्रमाणे सामने होतील. फक्त पहिला सामना ठीक 3:30 वाजता चालू होईल याची सर्व खेळाडू आपण नोंद घ्या. 9वा सामना होईल साई रत्न वॉरियर्स कट्टा आणि त्यांच्या विरोधात असेल रोही स्पोर्ट वायरकरवाडी. जो आजच्या या स्पर्धेचा पहिला सामना झाला तोच सामना उद्या ठीक 3:30 वाजता पहिला होईल याची नोंद घ्या. तीस चेंडू 41 धावांची गरज आहे. 30ला 41 बनवायचे आहेत. भगवती आमरड क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधात DCC वायरी. आपण नीटनेटका नेत्रदीपक आयोजन पाहतोय. आयोजनाअंतर्गत चालू असणारी ही साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट संघाची ही मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. या आयोजनात जर वाखण्याजोगं काम कोणाचं असेल तर एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या करूया आपण आपले जवळचे मित्र तुषार सकपाळ सर यांच्यासाठी. गेला संपूर्ण एक महिना अथक परिश्रम तुषार सकपाळ सर यांचे आपण पाहतोय आणि त्यानंतर साकार होत असणारी ही स्पर्धा. भगवती आमरडच्या मैदानावरती हे स्वप्न पाहिलं गेलं
आणि कारणे मैदानावरती हे स्वप्न पुन्हा एकदा सत्यात उतरताना आपण पाहतोय। तुषार सकपाळ सर आणि कौस्तुभ मसरूरकर यांनी पाहिलेलं स्वप्न पुन्हा एकदा सत्यात उतरताना पाहायला मिळतंय। मैदानावरती सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी वन बाउन्स, त्याहीपेक्षा अवांतरचा इशारा पंच अंकुश बांबाडेकर सर यांचा। धाव संख्येचा श्री गणेशा एका अवांतर धावेने झालाय। टप्पा पडल्यानंतर उसळी होती, वन बाउन्सचा इशारा देखील गोलंदाज दर्शन बांदेकर यांच्यासाठी। त्याचप्रमाणे बंटी चव्हाण खास साताऱ्यावरून या स्पर्धेसाठी आयोजनासाठी दाखल झाले आहेत। सर रिव्ह्यू फक्त पंचांसाठी आहे। याचा पहिला चेंडू अवांतर आलाय। स्ट्राइक एंडवरती बॅटर शुभम दळवी मॅन फ्रॉम तळगावचा खेळाडू आहे। भन्नाट वेग होता या चेंडूला। या चेंडूला बॅट येणे अगोदर चेंडू बॅटवरती येऊन आदळला, म्हणजे विचार करा या चेंडूला वेग किती होता। दर्शन बांदेकर स्वतःचं अष्टपैलुत्व सिद्ध करण्यासाठी मैदानावरती वावरताना पाहायला मिळतोय। पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर बॅटच्या माध्यमातून घेतलेली चोरटी चिकी सिंगल। मैदानात 2 धावा धावफलकावरती 41 धावांच्या पाठलागाला तुम्हाला गवसणी घालायची आहे। स्ट्राइक एंडवरती बॅटर आहे गॉडविन आणि दर्शन यांचा जर विचार करायला गेला तर देवबाग संघाचं नेतृत्व करणार हे 2 खेळाडू यावेळी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत या मैदानावरती। आणि औचित्य आहे साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट संघ आयोजित ही मानाची अभिमानाची भव्य दिव्य 10 नाईट क्रिकेट स्पर्धा। ऑफस्टिकच्या बाहेर असणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय। या चेंडूवर कोणतीही धाव नाही, कोणतीही जोखीम नाही। एका सुंदर अशा निर्धाव चेंडूची समाप्ती। स्ट्राइक एंडवरती बॅटर पुन्हा एकदा गॉडविनसाठी मात्र हा चेंडू कानात चिठ्ठी वाजवून जातोय। टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा उसळी घेतोय चेंडू निर्धाव येऊ लागले आहेत मैदानात। दर्शन बांदेकरसाठी खेळपट्टी मात्र अनुकूल ठरते। सांघिक धावफलक स्थिरावलाय 2 या धावसंख्येवरती। यावेळी मात्र सुरेख फटका, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू मात्र वन बाउन्स फरार होतोय 4 धावांसाठी। एक धीम्या गतीने चेंडू हाताळला गेला, त्या चेंडूला वाचलं गेलं, त्यानंतर गॉडविनच्या बॅटमधून डीप स्क्वेअर क्षेत्रात जो फटका आलाय त्या फटक्यावरती 4 धावांची मोहर उमटते। अर्थातच जो महत्त्वपूर्ण फटक्याची गरज होती, आश्वासन देणाऱ्या फटक्याची गरज होती, तो फटका आलाय मैदानात। गॉडविन यांच्या बॅटमधून 6 धावा धावफलकावरती। लाईनमन आपण पाहतोय लॉंग ऑन साइडला अजय कारणे आहेत। यावेळी मात्र पॅडलाईन वरती असणारा चेंडू, त्याला मात्र दिशा दाखवली आहे। चेंडू घोषंकी चित्रात ट्रॅव्हल होतोय। हॅलो अंकुश सर, आताची धाव 1 धाव। सात धावा धावफलकावरती। एका चेंडूचा खेळ बाकी आहे। षटक क्रमांक 1 अर्थातच पॉवर प्लेच्या षटकाची सांगता करणारा चेंडू आहे। यावेळी अजून एक घोषांकित क्षेत्रात फटका जातोय। 2 धावा, माफ करा 1 धाव आणि एका धावेने सांघिक धावफलक पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 धावा धावफलकावरती। अजय कारणे ते दोन्ही चेंडू आपण मैदानात आणायचे आहेत। मॅच बॉल द्या। उद्या सायंकाळी ठीक 3:30 वाजता पहिला सामना असेल रोहित स्पोर्ट बैरकरवाडी त्यांच्या विरोधात श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा। दोन्ही संघ आपल्यासाठी 3:30चा रिपोर्टिंग टायमिंग आहे। राकेश वायरकर आणि अक्षय गावडे आपण नोंद घ्या, उद्या ठीक 3:30 वाजता रिपोर्टिंग टायमिंग आहे। सागर साळगावकर आपण अक्षय गावडे यांना घेऊन ठीक 3:30 वाजता उपस्थित राहायचं आहे। कोणाचंही नाव असलं तरी अक्षय गावडे नावाची चर्चा होणार श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा क्रिकेट संघाचं नाव आल्यावरती। श्री म्हणजे विलास बांदेकर आणि साई रत्न वॉरियर्स कट्टा म्हणजे साळगावकर, कोकण रत्न अमृततुल्य। ओके, म्हणजे 3 नावांचा मिलाप करण्यात आलाय।
षटक क्रमांक 2 गोलंदाज रितेश लोणे. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टोलावलाय. शुभम यांनी सिंगल कंप्लीट. डबलसाठी प्रयत्न. दुसऱ्या धाबेकडे वळलेली पावलं सक्सेस देत आहेत. 2 धावा बनल्या. 2 धावांनी संघिक धाव पलक देखील. दुहेरीत परावर्तित 10 धावा. 41 धावांच्या पाठलागाला गवसणी घालायची आहे. तुम्हाला एक भागीदारी बिल्डअप करायची आहे मैदानात. गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 2 हाताळताना. यावेळी मात्र सुरेख फटका, परंतु हा फटका दर्शन भाई कडून चूक झाली आहे. चेंडू थेट फरार झालाय, सीमारेषे बाहेर आलाय. परंतु हा प्रयत्न जर झाला असता तर झेल होऊ शकला असता. कदाचित दर्शनचं लक्ष नव्हतं. जर दर्शनने जरा मागे नजर टाकली असती तर हा झेल होऊ शकला असता. परंतु मैदानावरती जो फटका आलाय तो नवसंजीवनी देणारा फटका आहे. मॅच बॉल आलाय मैदानात. स्ट्राइक एंडवरती शुभम दळवी. यावेळी चांगला फटका. कट केलाय चेंडूला. पॉइंट क्षेत्ररक्षकाला चकवा देत चेंडू डीप मध्ये प्रवास करतोय. तोपर्यंत डबल कंप्लीट. अर्थातच दुसऱ्या धाबेकडे वळलेली पावलं दुसरी धाव देखील सक्सेस करून देत आहेत. 2 धावांनी सांघिक धावफलक आपण पाहतोय. 18 धावा धावसंख्येवरती. भगवती आंबरड संघाचे 12th मॅन आमचे अमेय राहुल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत केलं जात आहे. त्यावेळी पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. सिंगल कंप्लीट झाली आहे. डबलकडे पावलं वळली जातील आणि पावलं वळली आहेत देखील. आणि या ठिकाणी परतीचा प्रवास गॉडविनसाठी थोडीशी दुःखद घटना असेल भगवती आंबरड संघासाठी. परंतु गॉडविनने जी गरज होती ती जबाबदारी होती ती पूर्ण केली. त्यानंतर परतीची फेक देखील आली, ती मात्र गॉडविनला बाद करण्यासाठी अपवादात्मक ठरली आहे. नवीन फलंदाज मैदानात. आता जे काही करायचं आहे ते कर्णधाराला करायचं आहे. मैदानात दाखल होत आहेत मॅन फ्रॉम कोटले वैभव विश्वनाथ परब. चार चेंडूंचा खेळ समाप्त. 19 धावा धावफलकावरती. 41 धावांचा पाठलाग. एक धाव सांघिक हितासाठी लाख मोलायची आहे. त्यामुळे शुभमने दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला. तसं पाहिलं तर गॉडविनला पोहोचणं शक्य झालं असतं, परंतु कदाचित दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता गॉडविनचा. त्यानंतर उशिरा धाव घेण्याचा प्रयत्न, सक्सेस करण्याचा प्रयत्न हा शेवटी प्रयत्न राहिला आहे. एक गडी धावबाद झाला आहे. अर्थातच या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि स्ट्राइक एंडवरती आहेत शुभम दळवी. मॅन फ्रॉम तळगाव मुंबई स्थित असणारा हा खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी खास दाखल झाले आहेत. यावेळी मात्र सुरेख फटका. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य, टेनिस क्रिकेटची नजाकत दाखवणारा फटका. असे फटके बहुधा कमी पाहायला मिळतात मैदानात आणि ती कमी मैदानावरती भासू दिली नाही आहे. फलंदाज शुभम दळवी याने त्याच्या बॅटमधून एक चांगला फटका आलाय. सांघिक धावफलक 4 धावांनी परावर्तित होईल. 23 धावा धावफलकावरती. स्ट्राइक एंडवरती शुभम दळवी. सांघिक धावफलक 23 धावा. 41 धावांच्या पाठलागाला गवसणी घालत असताना पहिल्या 2 षटकात आक्रमण पसंत केलंय दोन्ही बॅटरने. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका आलाय. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास थोडासा आउटफील्ड स्लो आहे त्या ठिकाणी, त्यामुळे थोडासा चेंडू धीम्या गतीने प्रवास करतोय. तोपर्यंत डबल कंप्लीट झाली आहे. 2 धावा बनल्या आहेत. 2 धावांनी जर आपण पाहिलं 2 षटकांच्या अखेरीस सांघिक धावफलकाचा जर विचार करायला गेलं तर 25 धावा धावफलकावरती. या षटकाचा जर विचार केला तर या षटकात तब्बल 17 धावा बनल्या आहेत. सांघिक धावफलक परावर्तित झालाय 25 धावांवरती. अजून 16 धावांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू 16 धावांची गरज. अठरा चेंडू 16 धावांची गरज. सामनाटी ऑफिशियल आपण पाहतोय अंकुश बांबर्डेकर सर, त्यांच्या साथीने कौस्तुभजी मसूरकर, आमचे 2 ऑफिशियल. स्ट्राइक एंडवरती वैभव परब. नॉन स्ट्राइक एंडवरती आपण पाहतोय शुभम दळवी आणि गोलंदाज आहेत दर्शन बांदेकर. बेस्ट वर्सेस बेस्ट. चांगला चेंडू त्याला ग्लान्स केलाय. दिशा दाखवली आहे. सिंगल कंप्लीट. तेवढीच अप्रतिम फेकी देखील मैदानात पाहायला मिळते. सिंगलने सांघिक धावफलक परावर्तित होईल. 26 धावा धावफलकावरती बनले आहेत.
एका बाजूने पाहिलं तर निर्धाव चेंडूंची गरज आहे, तर दुसऱ्या बाजूने विचार केला सिंगल डबलवरती देखील भर दिला तरी 41 धावांचा पाठलाग सहज पूर्ण होऊ शकतो. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतलेला चेंडू, त्यावरती सजलेला फटका, आकाश सांगवेकरने सोडलेला हा झेल जो आपल्या संघासाठी एकतर्फी झुंज देतोय. त्या खेळाडूचा तुम्ही झेल मैदानात सोडलाय. आकाश सांगवेकर, तुम्हाला विचार करायला भाग पाडावं लागेल आता मैदानात, कारण यापूर्वीच्या 3 सामन्यांचा आपण विचार केला तर मैदानावरती सुनील मालवणकरचे सुटलेले झेल, त्यानंतर शेखर प्रभूचा सुटलेला झेल आणि यावेळी शुभम दळवीचा सुटलेला झेल. धीम्या गतीने चेंडू हाताळला, त्यानंतर पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. यष्टीरक्षक पुन्हा एकदा फंबल. सतत 2 चेंडूवरती दोन्ही बॅटरला जीवदान मिळत आहेत. संघिक धावफलक परावर्तित होते 27 धावांवरती. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. 15 चेंडू 14 धावांची गरज आहे. 15ला 14 बनवायचे आहेत. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय वैभव परब जे तयार नव्हते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील गोलंदाजी करण्यासाठी. दर्शन बांदेकर, रफ्तार का सौदागर, वेगावरती स्वारोध गोलंदाजी करणं पसंत करतात ते दर्शन बांदेकर. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला हा चेंडू, अवांतरचा इशारा, धावसंख्येत 1ने भर होईल. सांघिक धावफलक 28 धावा. 13 धावांची अजून गरज आहे विजयासाठी. 41 धावांचा कंपल्सरी पाठलाग करायचा आहे तुम्हाला. म्हणजे धावांचा पाठलाग यशस्वी करायचा असेल तर अजून 13 धावा बनवायच्या आहेत. पुढे सरसावट टोलावण्याचा प्रयत्न, अंगावरती चेंडू आदळलाय, त्यानंतर धावबाद करण्याची संधी. सिंगल कंप्लीट झाली आहे. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव बनते आहे. एका धावेने सांघिक धावफलक 29 धावा धावफलकावरती. एका बाजूने पाहिलं तर भगवती आंबरड त्यांच्या विरोधात DCC वायरी, एका बाजूने वैभव परब त्याच्या विरोधात दर्शन बांदेकर. परंतु शुभम नावाचा पेपर हा कठीण होऊ लागलाय वायरी क्रिकेट संघासाठी. यावेळी भन्नाट वेगात चेंडू, त्याहीपेक्षा टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेला वळसा घेणारा हा चेंडू होता दर्शन बांदेकर यांचा. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित 30 धावा. थेंबे थेंबे तळेसाचे भगवती आंबरड क्रिकेट संघाच्या फलंदाजीचा विचार केला तर सिंगल डबलवरती जास्त भर पाहायला मिळतोय. त्यानंतर वाखाणण्याजोगी कामगिरी शुभम यांची. 1 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून, गॉडविनच्या बॅटमधून देखील 1 चौकार पाहायला मिळाला. यावेळी मात्र फसवा चेंडू, टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित उसळी, बॅटची कट घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात सुपूर्त होतोय, गडी बाद होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक पाहिलं तर 30 धावा धावफलकावरती. विजयासाठी 12 चेंडू 11 धावांची असेल गरज. चला नवीन फलंदाज लवकर चला. चला नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. अर्थातच आपण पाहतोय सिद्धार्थ मेस्त्री, मॅन फ्रॉम आंबरड. सिद्धार्थ मेस्त्री भगवती आंबरड संघाचं गेले कित्येक वर्ष नेतृत्व करणारा अष्टपैलू खेळाडू सिद्धार्थ मेस्त्री. गोलंदाजच्या आक्रमणावरती मॅन फ्रॉम मालवण हर्ष जोशी. बारा चेंडू 11 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती सिद्धार्थ असतील, माफ करा शुभम असतील. नॉन स्ट्राईक एंडवरती असतील सिद्धार्थ मेस्त्री. शुभम दळवी सिद्धार्थ मेस्त्री हिशी जोडी मैदानात. जर आपण विचार केला भगवती आंबरड क्रिकेट संघाचा तर शुभम दळवी जोपर्यंत मैदानात आहे ही मात्र जमेची बाजू आहे भगवती आंबरड क्रिकेट संघाची. 12ला 11 बनवायचे आहेत. 3 धावसंख्येवरती जीवदान मिळालं होतं फलंदाज शुभम यांना. आता मात्र मैदानावरती एकतर्फी झुंज देताना पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला हा चेंडू, चेंडू निर्धाव आलाय. 11ला 11 बनवायचे आहेत. एका सुंदर अशा निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 4 ची सुरुवात झाली आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय पुन्हा एकदा शुभम दळवी. यावेळी मात्र चांगला चेंडू, तेवढाच चांगला फटका देखील पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्यासाठी प्रयत्न परंतु नकार आलाय नॉन स्ट्राईक एंड शुभम यांच्याकडून.
सिंगलवरती समाधान मानलंय, एका धावेने सांघिक धावफलक, पुन्हा एकदा परावर्तित एका धावेचा बदल असेल, 31 धावा धावफलकावरती, अजून 10 चेंडू 10 धावांची गरज आहे आणि स्ट्राईक एंडवरती बॅटर सिद्धार्थ मेस्त्री, एक विस्फोटक फलंदाज अशी यांची ख्याती आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटर पुन्हा एकदा सिद्धार्थ, पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला वळसा घेणारा हा चेंडू खेळण्याजोगा होता. बॅटर सिद्धार्थ मेस्त्री यांना असा पंचांचा निर्वाळा, एक ऐन मोक्याच्या क्षणी आलेला निर्धाव चेंडू मैदानात. यावेळी मात्र सुरेख फटका, पॉइंटच्या डोक्यावरून एक नजाकत दाखवणारा फटका आणि त्याही पेक्षा ऑक्सिजनचं काम करून जाणारा फटका बॅटर सिद्धार्थ मेस्त्री यांच्या बॅटमधून आलाय. चौकार आलाय, नवसंजीवनी देणारा हा फटका आणि चौकाराने सांघिक धावफलक 35 धावा धावफलकावरती. आता समीकरण बदलू लागलंय. 8 चेंडू 6 धावांची गरज, 8ला 6 बनवायचे आहेत. आर्य मसूरकर या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. आमचे प्रमुख आयोजक मयूर स्पोर्ट कट्टाचे सर्वेसर्वा कौस्तुभ मसूरकर यांचे सुपुत्र आर्य मसूरकर रात्री ठीक 2:30 वाजून गेले आहेत तरी देखील अजून कडक ऑनलाईन आहेत, या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. स्ट्राईक एंडवरती बॅटर सिद्धार्थ, कंपल्सरी चेस. आठ चेंडू 6 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती शुभम, माफ करा सिद्धार्थ. यावेळी मात्र चांगला फटका आलाय, मिडॉनला क्लिअर करत लॉंग ऑन पर्यंत चेंडूचा प्रवास सिंगलसाठी. एक धाव बनली, एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होईल. सांघिक धावफलक आपण पाहतोय 36 धावा. 36चा आकडा आहे दोन संघांमध्ये. एकमेकांच्या विरोधात कधी एकाच संघातून खेळणारे खेळाडू यावेळी एकमेकांच्या विरोधात आणि नवनवत खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी, हे या आयोजनामागचं उद्दिष्ट आहे. यावेळी मात्र समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवले आणि हेलिकॉप्टर लँड झालंय थेट फर्रार सीमारेषा पार. आलाय विजयी षटकार. MS धोनी स्टाईलने सामन्याची सांगता केली आहे शुभम दळवी यांनी. आणि आजच्या रजनीतील शेवटच्या सामन्यातील विजयी संघ भगवती आंबरड क्रिकेट संघ. DCC वायरी क्रिकेट संघ मालक आपण एक दर्जेदार संघ या स्पर्धेत दाखल केलात, त्याबद्दल साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट संघ आयोजनाच्या वतीने आपले लाख लाख धन्यवाद. उद्या ठीक 3:30 वाजता पहिला सामना होईल रोई स्पोर्ट वाईरकरवाडी आणि त्यांच्या विरोधात श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा. आणि झालेल्या सामन्यातील सामनावीर, मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, 12 चेंडू 27 धावा, नाबाद 27 धावा, मिस्टर शुभम दळवी. शुभम दळवी आपण या ठिकाणी या. सर्व खेळाडू सर्व प्रेक्षकांना विनंती वजा सूचना, चला आपण सर्वांनी व्यवस्थित घरी जायचं आहे, आपला प्रवास सुखाचा होऊ दे. शुभम दळवी आपण या ठिकाणी येऊन आपला सामनावीर पुरस्कार स्वीकारायचा आहे. भेटूया उद्या ठीक 3:30 वाजता. खुर्च्या ज्या आजूबाजूला आहेत ते आमचे लाईनमन आपण येताना घेऊन यायचे आहेत या ठिकाणी.